नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या उरलेल्या चपात्या आहेत आणि त्यापासून काय बनवायचं हा तुम्हाला विचार पडला आहे, तर आज मी तुमच्यासाठी उरलेल्या चपातीपासून बनवलेली एक रुचकर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते काही उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये या चपात्यांचे तुकडे करून घालायचे आहेत. मग आपल्याला या चपात्यांचा एकदम बारीक चुरा बनवून घ्यायचा आहे. तर मी ते चपात्यांचा चुरा बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही ते चपात्यांच्या जागी भाकरीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तर तुम्ही इथे तुपाच्या जागी तेलाचा पण वापर करू शकता, पण तुपामध्ये ही रेसिपी जास्त चविष्ट बनेल. तर आता आपल्याला हे तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला या चपातीचा सगळा चुरा घालायचा आहे आणि आता हा चुरा आपल्याला 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित हा चुरा आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर आता मी इथे हा चुरा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी इथे आता 2 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर या रेसिपीला कलर येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा केसरी फूड कलर घालायचा आहे. तर तुम्ही इथे दुसरा कोणताही कलरचा वापर करू शकता, नाहीतर कलर शिवाय पण ही रेसिपी बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि हे सगळे मिश्रण घट्ट होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे व्यवस्थित घट्ट झाले पाहिजे. तर आता इथे हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झाले आहे आणि या रेसिपीसाठी हे सारण बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला एक प्लेटमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर या मिश्रणाला आपल्याला आता चौकोनी आकार द्यायचा आहे. तर मी ते या मिश्रणाला व्यवस्थित चौकोनी आकार दिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला याचे चौकोनी आकारमध्ये पीसेस कट करायचे आहेत. तर आता मी इथे याच्या चौकोनी आकारमध्ये बर्फ्या कट करणार आहे. तर तुम्ही या त्रिकोणी नाही तर गोल आकारमध्ये पण बनवू शकता. त्यानंतर यावरती आपल्याला गार्निशिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे एक मनुका घेतलेला आहे. तर तुम्ही इथे मनुकाच्या जागी काजू घेऊ शकता, नाहीतर दुसरे कोणतेही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मनुका याच्यावरती घालायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे. तर आता इथे हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि या बर्फ्या बनून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपात्यांचा वापर करून ही रुचकर अशी रेसिपी बनवू शकता आणि एक डिझर्टच्या रूपामध्येही तुम्ही सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.